जर आपण 5G आपण विचार करत असतो तर टेक्नॉलॉजी एवढी ट्रिमेंडस लेवल आहे, तुम्ही पुढचं अँड्रॉइडचं जरी वरतं तुमच्याकडे प्रत्येकाने मोबाईल असतील बरं का, त्याच्यावर येणार आहे नंतर. तर नवीन टेक्नॉलॉजी एवढी ड्रास्टिकली येते तर आपल्याला मागचं काय होतं हे पण माहित नसतं, जे चाललंय गेलं मागच्या वर्षांमध्ये काय होतं. तसंच पुढच्या इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, कारण की सर्व ब्रांचेस आहेत, सर्व जे एज्युकेशन ते एकमेकांशी कनेक्ट आहे. डॉक्टरचं काम इंजिनिअरिंगच्या होऊ शकत नाही, इंजिनिअरिंगचं काम डॉक्टर, म्हणजे तुम्ही आजारी पडलं तर डॉक्टरकडे जावं लागतं. इंजिनिअरिंग जी ब्रांचेस आहे, आता डॉक्टर मेडिकल पण MRI मशीन असेल, सीटी स्कॅन मशीन हे कोणी डेव्हलप केले, इंजिनिअरिंग डेव्हलप केली. शेतीमध्ये पण तुम्हाला करायचं, जर शेतकरी पिकवणार नाही तर तुम्ही काय करणार. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर मध्ये रिसर्च पण महत्वाचं आहे. इस्रायल सारा एकदम छोटा देश आहे, पण त्यांनी इरिगेशन पाण्याची व्यवस्था नसली तरी इरिगेशन मध्ये एवढी जबरदस्त टेक्नॉलॉजी इस्रायलची आहे. तशा टेक्नॉलॉजी भारतामध्ये जिथं पाण्याची कमी असेल, राजस्थान भाग असेल, काही असेल, तिथं पण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात. त्या करिअरचे ऑप्शन आपल्याला 10वी नंतर खूपच आहे लक्षात. पण सध्या तुम्ही फोकस करा की 11-12 करा किंवा डिप्लोमा करा, वाटेवर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये असेल. पण आता इथं कोणी बोलले की मला स्पोर्ट व्हायचं, स्पोर्ट्समॅनशिप मध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करायचं. आता तुम्ही अंडर 19च्या वुमन वर्ल्ड कप आपल्या सगळ्यांची एक मुलगी होती त्या टीम मध्ये, भावी काय लक्षात. आज टीम मध्ये की एज्युकेशन इज नॉट बॅरियर. विराट कोहलीचे शिक्षण किती झाले, सचिन तेंडुलकरचे किती शिक्षण झाले लक्षात. एज्युकेशन इज नॉट बॅरियर, पण एज्युकेशन तुम्हाला गरजेचं आहे आताच्या काळामध्ये लक्षात. कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे बरोबर. जर तुम्ही आता IPLचा सीझन सुरू झाला असेल कालपासून बरोबर, सर्व मुलं क्रिकेट बघतात लक्षात. संध्याकाळी प्रत्येकाच्या आता समर व्हॅकेशन मध्ये IPL सर्वांचा एक इंडियन फेस्टिवल म्हणतात लक्षात. तर प्रत्येक